परमेश्वर मी धन्यवाद देतो पुन्हा एकदा प्रभूच्या सामर्थ्य नावात मी तुमच्या सर्वांच्या समोर येत आहे प्रियानो. आणि परमेश्वर सातत्यानं आमच्याबरोबर वचनाद्वारे तो बोलत आहे आणि कित्तर लोक कित्तर परिवार आशीर्वादित होत आहेत आणि कित्तर लोकांचे फोन कॉलद्वारे ते मार्गदर्शनासाठी प्रार्थनेसाठी त्या ठिकाणी ते विचारणा करत आहेत. मी सर्व गौरव प्रभूला देत आहे की परमेश्वर सातत्यानं त्या वचनाच्याद्वारे आमचं जीवन बनवण्यासाठी आमचं जीवन तयार करण्यासाठी तो प्रयत्न करत आहे प्रियानो. तर तुम्ही या रेकॉर्डिंगसाठी या ऑनलाईन जो संदेश तुमच्यापर्यंत येतोय त्याच्यासाठी प्रार्थनेमध्ये नेहमी आठवण ठेवा. याच्या मागं असलेले जे टीम आहे जे कष्ट घेते त्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, कारण त्यांचं कष्ट आहे, त्यांचा त्याग आहे. म्हणून प्रियानो आपल्यापर्यंत आम्ही घर बसल्या हा संदेश त्या ठिकाणी येत आहे. तुमच्या प्रार्थना नक्कीच त्यांच्यासाठी असाव्यात. सैतान वेगवेगळ्या प्रकारे अडखळण घालत आहे की ऑनलाईन संदेश तुमच्यापर्यंत येऊ नये म्हणून. तर तुम्ही प्रार्थना करा आणि माझा विश्वास आहे की तुमच्या प्रार्थनेच्याद्वारे त्या ठिकाणी सैतानाचं सर्व अडखण तुटलं जाईल येशूच्या नावात, कारण प्रभूनं तो आम्हाला अधिकार दिले प्रियानो. म्हणून तुमच्या प्रार्थनेमध्ये नक्कीच तुम्ही आठवण ठेवावी. या आजच्या संदेशाला आम्ही सुरुवात करूया. आजचा माझा त्या ठिकाणी संदेशचा विषय आहे 5 ज्या अशा गोष्टी आहेत जे देवापासून आम्हाला दूर घेऊन जाऊ शकतात किंवा आमच्या जीवनातील देवाविषयी असलेलं प्रेम त्या ठिकाणी ते कमी करू शकतात किंवा देवाविषयी आमच्या जीवनामध्ये असलेली पवित्र आत्म्याची जी आग आहे ती आग कमी करण्यासाठी या 5 गोष्टी कारणीभूत ठरू शकतात प्रियानो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्याद्वारे आम्ही परमेश्वरापासून दूर जाऊ शकतो. त्या गोष्टी आमच्या जीवनात येण्याच्याद्वारे परमेश्वराच्या वरती असलेली प्रीती त्या ठिकाणी आमच्यामध्ये कमी होऊ शकते. पवित्र आत्म्याची आग आमच्या जीवनामध्ये असलेली ती आग सुद्धा आमच्या जीवनात कमी होऊ शकते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु आज एक 5 गोष्टीद्वारे आज मी तुमच्याशी बोलणार आहे प्रियानो. आणि पहिली गोष्ट काय सांगते, आम्ही वचनामध्ये जाऊया. मत्थय याचा 25वा अध्याय आणि 26 वचन काय सांगतं. मत्थय याचा 25वा अध्याय आणि 26 वचन. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? माझ्या प्रिय लोकांनो, पहिली गोष्ट देवाच्या प्रीतीपासून देवापासून किंवा पवित्र आत्म्याची आग विझवण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत ठरतात त्यातली पहिली गोष्ट आहे आळस. या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगतं. त्या ठिकाणी राजा म्हणत आहे, अरे आळशी आणि दुष्ट दासा. आज किती तर विश्वासण्याच्या जीवनामध्ये या आळसपणामुळं आज देवापासून दूर जात आहेत. पवित्र आत्म्याची आग त्यांच्या जीवनामधून ती विझली जात आहे प्रियानो. ती आग परमेश्वराविषयी जी होती ती एक 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, जे 2 वर्षापूर्वी ज्या अग्नीनं देवासाठी ते भरलेले होते, त्या अग्नीच्या द्वारे प्रभूसाठी ते झटत होते, ते कार्य करत होते. ती आग आज काही गोष्टीमुळे विझलेली आहे आणि ती गोष्ट ती आळस असू शकते. आळस आमच्या वैयक्तिक प्रार्थनेसाठी जेव्हा आम्ही प्रार्थना प्रभूच्या समोर जेव्हा आम्ही सुरुवात केली, देवाच्या अग्नीनं भरण्यासाठी जी आग आमच्या जीवनामध्ये होती, त्या प्रार्थनेमुळं आज आमची प्रार्थना कमी पडलेली आहे काय? सकाळच्या वेळेमध्ये आम्ही उठून प्रार्थना करणारे लोक, पण तो आज आमच्या जीवनामध्ये आम्ही सकाळी उठत नाही आहे, आम्ही सकाळी उठून प्रार्थना करत नाही आणि केली तर 5 मिनिटाची, 10 मिनिटाची, 15 मिनिटाची प्रार्थना आम्ही करत आहोत काय? आणि माझ्या प्रियानो, आम्ही आठवड्याभरामध्ये 2-2 दिवस उपास प्रार्थनेमध्ये जात होतो, परंतु अशा आळसानं आज आमच्या जीवनामध्ये घर केलेलं आहे. माझ्या प्रिय लोकांनो, आज आमच्या जीवनातून उपास प्रार्थना होत नाही. आम्ही उपास प्रार्थना करू शकत नाही, आम्ही प्रभूच्या चरणाजवळ बसू शकत नाही, आम्ही जगापासून वेगळं होऊ शकत नाही आणि आळस आमच्या जीवनामध्ये तरी गाठलेला आहे. आणि बरेचसे लोक फोन कॉल करतात, बरेचसे लोक म्हणतात की पाळक साहेब, आमच्या जीवनामध्ये तो आळस आहे. ब्रदर, आम्हाला प्रार्थना करायची असते, परंतु आम्हाला तो आळस त्या ठिकाणी प्रार्थना करू देत नाही. कंटाळा येते, त्या ठिकाणी जांभ्या येतात, त्या ठिकाणी झोप येते आणि मग जेव्हा पवित्र शास्त्र आम्ही जेव्हा ओपन करतो आम्हाला ते वाचायला येत नाही. आळसपण आमच्या जीवनामध्ये असलेलं माझ्या प्रिय लोकांनो, हे लक्षात ठेवा की आमच्यामध्ये असलेली देवाची आग ती विझवत आहे. आमच्यामध्ये असलेली देवाविषयी असलेली प्रीती त्या ठिकाणी ती कमी करत आहे. आमच्या जीवनामध्ये देवासाठी सेवा कार्यासाठी असलेले आवेश आम्ही त्या ठिकाणी कमी करताय त्या आळसामध्ये.
आळस आमच्या जीवनामध्ये राज्य करत आहे काय? आळसानं आमच्या जीवनाचा ताबा घेतलेला आहे काय? आळसानं आमच्या प्रार्थनेचा ताबा घेतलेला आहे काय? आज तुम्ही प्रार्थना करत आहात, त्या प्रार्थनेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला समजत नाही प्रार्थना कधी सुरू केली आणि कधी संपवली. प्रार्थना सुद्धा तुमच्या कंटाळवाण्यात झालेला आहात काय? आणि तुम्ही वचन वाचत असताना तुम्ही कधी झोपी जाताय तुम्हाला समजत नाही, कारण तुम्ही जेव्हा पवित्र शास्त्र उघडता डोळ्यावरती झोप येते. हा आळसाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये घर करून जर राहिलेला असेल, मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही कधीही त्या ठिकाणी देवाची जी आग आहे त्याला मेंटेन करू शकत नाही. पवित्र आत्म्याची आग जी आहे त्याला कधी तुम्ही वाढवू शकत नाही, कारण आमच्या जीवनामध्ये ते आळस त्या ठिकाणी राज्य करत आहे काय? कोण आज त्या आळसानं त्याच्या वैयक्तिक प्रार्थना थांबवलेल्या आहेत. आज त्या आळसानं त्याची सेवा कार्य थांबवलेलं आहे. आज त्या आळसानं लोकांनो देवाच्या साठी करणाऱ्या चांगल्या प्रत्येक कृत्यामध्ये ते थांबलेले आहेत. आळसपणामुळे त्याच्या जीवनामध्ये आज प्रभूपासून ते दूर जात आहेत. आळस आज आम्हाला आत्मिक क्षेत्रामध्ये खाली पाडण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. आम्ही एखाद्या त्या ठिकाणी जॉबला जात असताना सकाळी लवकर उठतो, लवकर जर बोललेलं असेल थंब करायच्या अगोदर आम्ही वेळेत गेलं पाहिजे, नाहीतर त्या दिवसाचा पगार कट होईल म्हणून आम्ही वेळेत त्या ठिकाणी जातो, धावपळ करतो. वेळ प्रसंगी आम्ही नाश्ता करत नाही, वेळ प्रसंगी बऱ्याचशा गोष्टी त्याग करून आमच्या ऑफिसमध्ये आम्ही पोहोचतो, कारण थंब करा पाहिजे वेळेच्या अगोदर, नाहीतर पगार बुडेल, पगार बुडेल एवढी धावपळ आम्ही करत असतो. आणि जर आम्हाला त्या ठिकाणी आमच्या ऑफिसमध्ये एखादं टार्गेट दिलं असेल, ते पूर्ण करण्यासाठी, ते अचीव करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो, दिवस रात्र एक करतो, रक्ताचं त्या ठिकाणी पाणी करतो. परंतु बरेचसे लोक आपल्या वैयक्तिक जीवनासाठी एवढं झटत आहेत, परंतु आत्मिक जीवनामध्ये ज्या आळसानं त्यांच्या जीवनात घर केलेलं आहे त्यामध्ये ते कुठेही त्या ठिकाणी आपल्या जीवनातून आळस निघून जावा म्हणून ते प्रयत्न करत नाहीत. आणि अशी लोक मी स्पष्टपणे मला तुम्हाला सांगू द्या, अशी लोक जी आळसानं भरलेले आहेत, ज्यांच्या वैयक्तिक प्रार्थना नाही आहेत, ज्यांच्या उपास प्रार्थना नाही आहेत, ज्यांचं बायबल चिंतन मनन ते करत नाहीत, अशी बरेचसे लोक धार्मिकतेचा आवाहणारे असतात. धार्मिकतेचं आव्हानतात, मंदिरामध्ये हात वरती करणार, आराधना करणार, मोठमोठ्या गोष्टी बोलणार आणि मोठमोठ्या गोष्टीचा गजर करणार. परंतु या लोकांच्या जीवनामध्ये बरेचसे लोक असे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये वैयक्तिक प्रार्थना नाही, ते आळसानं भरलेले आहेत. इतर लोकांचा द्वेष ते काढत असणार, इतर लोकांची निंदा ते करत असणार, इतर लोकांना त्या ठिकाणी ते तोलत असणार. यांच्या जीवनामध्ये प्रार्थना नसतात, आळसाने त्याच्या जीवनामध्ये घर केलेलं आहे. परंतु हे लोक त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये इतरांच्या तुलना करत आहेत. आम्ही ट्रिपला जात असताना आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जातं, बाबा तुला 6 वाजता यायचं आहे, सकाळी 6 वाजता बाई तुला यायचं आहे. बरेचसे लोक 4 ला उठतात, सगळं घरातल्या गोष्टी आवरतात, कपडे लत्ता आवरतात, खाण्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ घेतात आणि लवकर त्या ठिकाणी उठून सगळ्याच्या अगोदर त्या ठिकाणी बसमध्ये बसायला ते रेडी होतात. परंतु प्रार्थनेसाठी नाही हो. काल जर रात्री वेळानं झोपलो होतो म्हणून सकाळी उठून प्रार्थना करता नाही हो. आळस आमच्या जीवनामध्ये आत्मिक क्षेत्रामध्ये आम्ही खाली पडावं म्हणून तो आळस तुमच्या जीवनामध्ये घर करून राहिलेला आहे काय? आळस परमेश्वर स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणत आहे, अरे आळशा आणि दुष्ट दासा. माझ्या प्रिय लोकांनो, हे लक्षात ठेवा, जर आळस तुमच्या जीवनामध्ये राज्य करत आहे, प्रार्थनेसाठी बरेचसे लोक देवाच्या मंदिरामध्ये येण्यासाठी सुद्धा आळस करतात. नको आराधनेमध्ये जायला, नको स्तुती आराधनेमध्ये जायला, संदेश ऐकायला जाऊया, संदेश ऐकूया. आणि बरेचसे लोक असे पण आहेत, संदेश पण नको, शेवटच्या प्रार्थनेला जाऊया आणि घरामध्ये बसतात. आजचा रविवारचा दिवस आहे, काय प्रत्येक रविवार जायचं आहे? कशाला प्रत्येक रविवार जायला पाहिजे? महिन्यातून एकदा जाऊया, प्रभूजन असते त्यावेळी जाऊया. आळस आपल्या जीवनामध्ये घर करून टिकलेला आहे आणि ते आळस आमचा नाश कधी करील हे समजणार नाही प्रियानो. आणि प्रभू म्हटला त्या व्यक्तीला, त्या दासाला, अरे याच्याकडून घ्या काढून, याच्याकडून काढून घ्या आणि ज्याला त्या ठिकाणी आहे त्याला द्या आणि याला रडणं आणि जिथं दात खाणे तिथं टाकून द्या. आळस आमच्या जीवनामध्ये राज्य करत आहे प्रिय लोकांनो.
जर आळस आमच्या जीवनामध्ये राज्य करताय, तिथं रडणं आणि दात खाणं आहे, तिथं आम्हाला टाकलं जाईल. आणि आमच्या मध्ये असलेल्या देवाच्या प्रीतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी खालवले आहोत काय, तर आम्ही आज्ञापालनामध्ये खालवले आहोत काय, जिथं रडणं आणि दात खाणं आहे तिथं आम्हाला टाकलं जाईल. उठा, उठा, प्रार्थना करा, प्रार्थनेला वेळ द्या, उपास प्रार्थनेला वेळ द्या. बरेचसे लोक ज्या ठिकाणी झोपतात त्या गादीवरती बसूनच प्रार्थना करतात. परंतु तिथून आम्ही जरा साईटला आलं पाहिजे, जर आम्ही फ्रेश झालं पाहिजे, आम्ही तोंड धुतलं पाहिजे आणि एक ठिकाण आम्ही निवडून त्या ठिकाणी प्रार्थनेला आम्ही बसलं पाहिजे. आळस आमच्या जीवनामध्ये राज्य करायला काय प्रियानो, देवाच्या प्रीतीपासून पवित्र अग्नी आमच्या जीवनातील देवाची विझावी म्हणून माझ्या प्रिय लोकांनो, आळस आमच्या जीवनामध्ये घर करत आहे काय? गप्पा मारायला, फोनवरती बोलायला, चॅटिंग करायला आम्हाला त्या ठिकाणी वेळेचं भान नसतं. परंतु एक 15 मिनिटं 10 मिनिटं जर प्रार्थना झाली, अरे बाबा बास, जास्त प्रार्थना झाली, बास आता भरपूर झाली. प्रार्थना करण्यासाठी आम्ही आळस करत आहे काय? उपास प्रार्थना करण्यासाठी आम्ही आळस करत आहे काय? सेवा कार्य करण्यासाठी प्रभूचं आम्ही आळस करत आहे काय? देवाच्या मंदिरामध्ये वेळेत येण्यासाठी आम्ही आळस करत आहे काय? या गोष्टी तपासणं किती महत्वाचं आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा प्रियानो, आपल्या जीवनामध्ये देवाची पवित्र आत्म्याची आग विझवण्यासाठी आळस कारणीभूत आहे. देवापासून दूर जाण्यासाठी आळस कारणीभूत आहे. सेवा कार्यापासून दूर जाण्यासाठी आळस कारणीभूत आहे. तो आळस आमच्या जीवनामध्ये आहे काय? दुसरी गोष्ट आम्ही पाहूया. कोणती दुसरी गोष्ट आहे प्रियानो, जी देवाच्या पवित्र आत्म्याची आग आमच्या जीवनातील विझवते? आम्ही पाहूया पहिले कोरिन्थ्याचा 15वा अध्याय आणि 33 वचन काय सांगतं. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. माझा प्रियानो, दुसरी गोष्ट आहे कुसंगत. आज कुणाच्या संगतीमध्ये आम्ही आहोत याचा विचार करावा. बरेचसे विश्वासणारे लोक, बरेचसे देवाची आराधना करणारे लोक, बरेचसे सुवार्थ सांगणारे लोक यांची संगत योग्य नसते, योग्य संगतीमध्ये नाही आहेत. मंदिरामध्ये असले बरेचसे तरुण जे क्वायरमध्ये आहेत, ज्या तरुणी क्वायरमध्ये आहेत, त्यांची संगत व्यवस्थित नाही आहेत. आणि ती संगत व्यवस्थित नसल्यामुळं त्या ठिकाणी अशा ठिकाणी ते आपल्या त्या चुकीच्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर ते फिरत असतात. त्या ठिकाणी विश्वासणाऱ्या लोकांनी जाणं अयोग्य आहे. विश्वासणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी पाऊल टाकणं योग्य आहे. अशा ठिकाणी त्या लोक जात आहेत. मग त्या ठिकाणी तो डिस्को बार असेल, पब असेल, बार असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात जिथं एका विश्वासणाऱ्या लोकांनी जायला नाही पाहिजे. तिथं हे लोक संगतीमुळं, माझा मित्र काय म्हणेल, माझी मैत्रीण काय म्हणेल, ते माझ्यावरती रुसतील, माझे फ्रेंडशिप तोडतील म्हणून कुसंगतीमध्ये ते अडकलेले आहेत. माझ्या भावा, माझ्या बहिणी, हे लक्षात ठेव. परमेश्वर तुला अभिषेक केलेला आहे, परमेश्वर तुला वेगळं केलेलं आहे, परमेश्वराचा अभिषेक तुझ्या जीवनावरती आहे. परंतु कुसंगतीमुळं आज नीती बिघडत आहे. कुसंगतीमुळं आज नीती बिघडत आहे. कुणाबरोबर तुमची संगत आहे पहा. कुणाबरोबर तुम्ही जास्त वेळ घालवताय बघा. कुणाबरोबर तुमचं जास्त बातचीत होतंय पहा. कुणाबरोबर तुम्ही त्या ठिकाणी सहभागीतेमध्ये आहात पहा. आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये एक अभिषिक्त सेवकाचा तरी एक उदाहरण आहे, जे शास्त्रीच्या 16व्या अध्यायामध्ये त्याच्याविषयी लिहिण्यात आलं आणि त्याला वेगळं केलं होतं. तो अभिषेकाने भरलेला होता आणि पलिष्ठ लोकांपासून आणि मिद्यानी लोकांपासून इस्रायल लोकांना सोडण्यासाठी प्रभूनं त्याला नाझीर म्हणून बोलवलं होतं. होय, तुम्हाला माहित आहे मी कुणाविषयी बोलताय. त्याचं नाव शमशोन आहे, ज्याला प्रभूनं वेगळं केलं होतं त्याच्या लोकांना जुलमातून मुक्त करण्यासाठी, आणि अभिषेक त्याच्यावरती होता. आणि त्या अभिषेकामुळे लोकांना तुम्हाला माहित आहे की त्यानं आज त्या वेळेमध्ये किती तर शत्रूच्या तावडीतून लोकांना सोडवलं आणि किती तर शत्रूंना त्यानं मारून टाकलं. तुम्हाला माहित आहे प्रियानो, तो शमशोन जो अभिषेकाखाली होता त्याची त्या ठिकाणी संगत बिघडली.
पवित्र आत्मा त्याच्याकडे होता, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं, अभिषेक होता, परंतु त्या शमशोन कोड त्या ठिकाणी ते प्रकटीकरण नव्हतं. ज्या व्यक्तीबरोबर मी संगत करायला चाललेलो आहे, ज्या व्यक्तीबरोबर मी सहभागिता करू चाललेलो आहे, ती व्यक्ती काय आहे हे समजण्याचं दान, कृपादान त्याच्या जीवनामध्ये नव्हतं. पवित्र आत्म्याला लिमिट नाही आहे आणि तुम्ही लिमिटमध्ये राहू नये. फक्त मला पवित्र आत्मा मिळाला, मी अन्य भाषेमध्ये बोलत आहे आणि बस नाही, त्याच्या पुढे तुम्हाला जायला पाहिजे. नाहीतर हे जग आणि शैतान तुमचा अभिषेक, तुमचं सामर्थ्य, तुमची पवित्रता काढून घेण्यासाठी तयार आहे. शमशोन एक अभिषिक्त सेवक, कुणावर सहभागिता केली? दलीलाबरोबर त्याने सहभागिता केली. प्रिय लोकांनो, दलीलाबरोबर त्या ठिकाणी सहभागिता केली. आणि तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे की तिनं त्या स्त्रीनं पैशासाठी त्या ठिकाणी शमशोनला पकडून दिलं. आणि त्याचं जे रहस्य होतं, त्याचं सामर्थ्य कशात होतं, त्याच्यामध्ये शक्ती कशामध्ये होती, तिनं तिच्याकडे पाठीला लागून त्याला विचारून त्याच्याकडून काढून घेतलं. आणि माहित आहे आम्हाला की त्याचे केस त्याने कट केले. वचन सांगते, शास्त्रीय 16 अध्यायापासून तुम्ही वाचायला सुरुवात कराल त्यावेळी तिथं लिहिलेलं आहे कशा रीतीने ती दलीला पाठीमागे लागली होती. अहो सांगा की, अहो बोला की, अहो सांगा की. 2-3 वेळा शमशोन तिला फसवलं, नाही म्हटलं, हे सांगितलं, ते सांगितलं, पण ती सारखीच पाठीमागे लागते. म्हणून शेवटी त्यानं सांगितलं. त्या बाईने योजना आखली, कारण शमशोनची तर प्रीती होती, जीवापाड प्रेम करत होता, देवापेक्षा प्रेम करत होता, अभिषेक जो होता त्या अभिषेकापेक्षा तो त्या स्त्रीवरती प्रेम करत होता. पण समोरची व्यक्ती त्याच्यावरती प्रेम करत नव्हती. त्याचं प्रेम, त्या दलीलाचं प्रेम पैशावरती होतं. हो, पैशावरती होतं. आज जे लोक तुम्ही मला ऐकत आहात, ज्या लोकांच्या सहभागीमध्ये तुम्ही आहात, ती मुलगी असेल, तो मुलगा असेल आणि इतर कोणी असेल, तुम्ही चांगल्या अंतःकरणाने कदाचित प्रीती करत असाल, पण तू होय खरोखरच त्याच्या अंतःकरणामध्ये तुमच्यासाठी तुमच्यासारखी प्रीती आहे काय? का स्वार्थांवरील प्रीती त्याच्या अंतःकरणामध्ये राज करताय? माझ्या बहिणी भावांनो, स्वार्थांवरील प्रीती त्याच्या जीवनामध्ये कार्य करताय, हे आम्ही तपासणं किती महत्वाचं असेल. दलीलाने जेव्हा त्याच्या पाठीमागे लागून जेव्हा विचारलं, आम्हाला ठाऊक आहे माझ्या प्रिय लोकांना, तो कंटाळला. वचनामध्ये आम्ही वाचल, तो वचनामध्ये तो म्हणतोय की हिनं माझा जीव आता त्या ठिकाणी नकोसा केलेला आहे. आम्ही वाचा शास्त्रेच्या 16 अध्यायामध्ये जर वाचाल प्रिय, त्या ठिकाणी ती म्हणते की माझा जीव आता त्यानं नकोसा केलेला आहे आणि मी आता सांगतो त्याला. आणि शेवटी ती सांगते, वचनामध्ये आम्ही वाचूया शास्त्रे 16. येस. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला. म्हणून त्याने आपले हृदयगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, माझ्या डोक्याला कधी वस्त्रा लागला नाही, कारण मी जन्मापासून देवाचा असलेला नाजीर आहे. माझे मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईल. आम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी तो म्हणतोय की माझा जीव त्या ठिकाणी सांगून मला कंटाळा आणलेला आहे, मला नकोसा वाटते जीव. आणि मग तो सांगतोय प्रियानो, तिच्याशी तो बोलतोय, आपलं सगळं त्या ठिकाणी रहस्य तो सांगतोय. त्याला हे समजलं नाही की आम्ही काय सांगा लागलोय. कधी कधी अशा रिलेशनमध्ये, अशा नातेसंबंधामध्ये आम्ही अडकले जातो की तिथं आम्हाला शेवटी सांगण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग जे आम्ही गोष्टी सांगितल्या जातात त्याचा गैरफायदा त्या ठिकाणी घेतला जातो. आणि त्या ठिकाणी दलीलानं त्याचा गैरफायदा घेतला पैशासाठी. आणि मग तिला जेव्हा समजलं, तिनं कदाचित त्यावेळी शमशोनला म्हणले असेल, तुम्हाला कुठली चांगली गोष्ट आवडते खाण्यासाठी, कोणता खाद्यपदार्थ तुम्हाला आवडतो, आणि मग तिनं कदाचित तो खाद्यपदार्थ त्यासाठी केला असेल. आणि मग त्या ठिकाणी शमशोन एक समजा 4 भाकरी खायत असेल, त्यावेळी तिनं कदाचित तिला बळजबरीनं एखाद्या आणि एक एक्स्ट्रा भाकरी वाढल्या असेल, खावा, चांगलं खावा, म्हणजे याला चांगली झोप येऊ दे, गुंगी येऊ दे. आणि मग तो चांगला खाल्ला असेल, त्याला गुंगी आल्या असेल, आणि मग त्याला तो म्हटला असेल चला तो म्हटला असेल चला मी जाऊन झोपतो. ती म्हटली असेल दलीला, नको तुम्ही बेडवरती झोपू नका, या मी तुम्हाला माझ्या मांडीवरती झोपवतो, माझ्या मांडीवरती मी डोकं ठेवा. आणि प्रियानो, एका मांडीवरती त्या ठिकाणी शमशोनचं त्या ठिकाणी डोकं ठेवलं आणि यानं बिनधास्त प्रीती होती म्हणून आपलं डोकं तिच्या मांडीवरती दिलं आणि हा गडी झोपला. पण त्याला माहित नव्हतं एका मांडीवरती डोकं होतं आणि दुसऱ्या मांडी खाली दलीलाच्या त्या ठिकाणी वस्त्रा तिनं ठेवला होता. आणि तो वस्त्रा काढला, याला चांगली झोप लागल्या, गाढ झोप लागल्या. कदाचित घोरत असेल,
चांगली झोप लागली, चांगलं वारं तिनं घातलं असेल, झोप म्हणलं असेल, चांगली झोप घातली असेल, कदाचित गाणं एखादं म्हणलं असेल झोप लागू दे म्हणून, आणि चांगला झोपला असेल आणि वस्त्रा लावला. एवढी याला झोप आली होती त्यावेळी कोणी तर माझा केस कापायला याची जाणीव सुद्धा त्याला नव्हती. म्हणजे किती त्याला त्या ठिकाणी झोप आली होती. प्रिय लोकांनो, बघा, झोपला, पूर्ण त्याचे केस काढून टाकले, पूर्ण त्याची त्या ठिकाणी चक्की करून टाकली. आणि जेव्हा ती म्हटली, शमशोन शमशोन उठा, पलिष्टी तुमच्यावर चालून आलेले आहेत, आणि हा उठला आणि म्हटला, हा पहिल्यासारखा आता या पलिष्टी लोकांना, शत्रू लोकांना मी मारून टाकेन, तो प्रयत्न करताय, पण तू कोणत्याही प्रकारच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य जे होतं त्याला सोडून गेलं होतं. हा शमशोन जो लोकांना सोडवण्यासाठी प्रभूने त्याला अभिषेक केला होता, या शमशोनला प्रभूने सोडण्यासाठी वेगळं केलं होतं. आणि जेव्हा तो पलिष्ठ्यांच्या हाती सापडला, पहिला त्याचे डोळे फोडण्यात आलेत, त्याचं विजन गेलं. जेव्हा तुमच्याकडून देवाचा अभिषेक जाईल, जो परमेश्वर तुम्हाला दृष्टांत दिलेला आहे, तो दृष्टांत तुमचं जीवन सोडून जाईल. याचं विजन गेलं, शमशोनचं विजन निघून गेलं, दृष्टांत निघून गेला. ओ प्रिय लोकांनो, तुम्ही अभिषेकाखाली आहात, प्रभून तुम्हाला वेगळं केलेलं आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपला अभिषेक विकू नका, आपलं सामर्थ्य विकू नका. शमशोननं त्याची पर्वा केली नाही. आपला अभिषेक त्याने विकला. आपला अभिषेकाविषयी त्याला काळजी नव्हती. प्रिय लोकांनो, आणि जो शमशोन ज्याला परमेश्वर वेगळं केलं होतं लोकांना सोडण्यासाठी, प्रियानो, जर वचनामध्ये तुम्ही वाचाल, तो त्या पलिष्ठ्यांच्या जेलमध्ये बैलासारखं काम करत होता. धान्य दळायचं काम त्याला दिलं होतं. धान्य दळायचं काम कोण? अभिषिक्त. कोण? देवाचं नाजीर. कोण? वेगळं केलेला. कोण? एका वेळी हजार हजार शत्रूंना पाणी पाजणारा एवढा बलवान व्यक्ती आत्मेमध्ये असलेला आज एक बैलासारखं काम करताय. विजन त्याचं निघून गेलं, दृष्टांत त्याला सोडून गेला. आज तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती असेल, तुम्ही कुसंगतीमुळे तुमच्या सेवा कार्य तुम्ही गमावला असेल, तुमच्या कुसंगतीमुळे तुमच्यावरचा अभिषेक तुम्ही गमावला असेल, तुमच्या कुसंगतीमुळे परमेश्वराची उपस्थिती तुम्ही गमावली असाल, परमेश्वराचं पहिलं प्रेम तुमच्या कुसंगतीमुळे तुम्ही जर बघ त्या ठिकाणी हरवला असाल, ही वेळ आहे. तुम्ही पश्चाताप करू शकता, जसं शमशोननं पश्चाताप केला. शास्त्रे याच्या 16व्या अध्यायामध्ये तो 28 वचनामध्ये म्हणतोय की देवा, पुन्हा माझी आठवण कर, पुन्हा माझी आठवण कर, पुन्हा माझी आठवण कर. काय म्हणतोय ते? शास्त्रे याच्या 16व्या अध्याय आणि 28 वचन. तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला, हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त यावेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्याबद्दल मी पलिष्ठ्यांचा एक झटक्यात बदला घेईन. तो काय म्हटला? आपल्या डोळ्याबद्दल. याचा अर्थ त्याला काय सांगताय? प्रभू, जे दृष्टांत तुम्हाला दिलं होतंस, एक कार्य मला तू दिलं होतंस की माझ्या ज्या लोकांना सोडवायचं आहे ते विजन, तो दृष्टांत मला सोडव होतास, आणि तो दृष्टांत आज माझा निघून गेलेला आहे. तो दृष्टांत माझ्याकडनं आहे, आणि त्या दृष्टांताबद्दल मला त्या ठिकाणी लोकांचा सुडुगू दे. नंतर त्याला समजलं की दृष्टांत किती महत्वाचा आहे. हे लक्षात ठेवा, जेव्हा अभिषेक तुमच्या जीवनातून निघून जातोय, तो दृष्टांत तुमच्यापासून निघून जातोय. एक टार्गेट परमेश्वर तुम्हाला दिलेलं असते, ते टार्गेट तुमच्यापासून दूर जाते. जो टार्गेट तुम्हाला दिला, जो तुम्ही कंप्लीट करू शकत नाही, तर तुम्हाला बक्षीस कधी मिळत नाही. कारण फिलिप 4:13 मध्ये पौल म्हणतो, मी बक्षीससाठी धावत आहे, बक्षीस मला मिळावं यासाठी मी पळत आहे, त्यासाठी मला पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे टार्गेट नसेल जे प्रभून तुम्हाला दिलेलं आहे, जर तुम्ही ते हरवलेलं असाल, तर बक्षिसाची अपेक्षा, पारितोषिकाची अपेक्षा आम्ही कधीही करू शकत नाही. फिलिप 4:13 मध्ये पौल त्या ठिकाणी काय म्हणतो? मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावे शक्तिमान आहे. तो मला सामर्थ्य, त्याच्याकडून मी सर्व काय करावे शक्तिमान आहे, असं पौल म्हणतो. परमेश्वराचं सामर्थ्य माझ्यावरती आहे याच्याविषयी तो बोलतो. आणि 3:14 मध्ये तो म्हणत आहे की जे परमेश्वरानं मला पाचारण केलेलं आहे, ते पाचारणाविषयी तो बोलत आहे. आम्ही वाचूया 3:14, फिलिप 3:14. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला, हे ठीक केले. यस,
माझ्या संकटात माझ्याबरोबर तुम्ही सहभागी झाला, तुम्ही ठीक केले, याच्याविषयी तो बोलत आहे प्रियानो. त्याच्या जीवनामध्ये ज्या ज्या परिस्थितीमध्ये, ज्या संकटामध्ये जे लोक संगती राहीत, त्याच्याविषयी तो प्रशंसा करत आहे. आणि परंतु जेव्हा आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या संकटामध्ये जे लोक आमच्या संगती होती आम्हाला पकडून देणारे आहेत, का आमच्या संगती राहून त्यातून आम्हाला दूर बाहेर काढणारे लोक आहेत, ही संगत आम्ही ओळखणं किती महत्वाचं आहे. या संगतीमध्ये आम्ही असणं किती महत्वाचं आहे. या संगती आमच्या जीवनामध्ये आम्ही ओळखली पाहिजे, कुणाच्या संगतीमध्ये आहे. जसं दलीलाची संगत आहे, का पौल म्हणतोय की माझ्या संकटात असताना तुम्ही माझ्या बरोबर होता. आणि त्या संकटामध्ये दलीला त्याची संगती नव्हती. जेव्हा ते सगळं चांगलं होतं, दलीला त्याच्या बरोबर होती. पण जेव्हा तो संकटामध्ये पडलेला आहे, जेलमध्ये पडलेला आहे, त्याच्या बरोबर ती नव्हती. आज आमची संगत कुणाबरोबर आहे? आमचं विजन आम्ही आज गमवत आहोत काय? आमचा दृष्टांत आम्ही गमवत आहोत काय? तुम्ही शमशोन सारखं शास्त्रे 16:28 प्रमाणे पश्चातापाद्वारे प्रभूकडे येऊ शकता. ही वेळ आहे, तुम्ही प्रार्थना करू शकता की होय प्रभू मी प्रार्थना करीन. आहे काय कोण तुमच्यापैकी आज प्रभूच्या वेदी समोर येईल? आहे काय कोण तुमच्यापैकी प्रभूच्या समोर पश्चातापाच्या अंतःकरणाने येईल? आहे काय कोण तुमच्यापैकी ज्या ठिकाणी तुम्ही आहात प्रभूला ही हाक मारू शकता की देवा शमशोनची आठवण केली, देवा माझी सुद्धा आठवण कर, पुन्हा एकदा मला तो अभिषेक पाहिजे आहे, पुन्हा एकदा ते मला दर्शन पाहिजे आहे. आहे काय कोण तुमच्यापैकी प्रियानो? दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, देवाची आज्ञा आमच्या जीवनामध्ये विजवण्यासाठी कुसंगतीनं नीती बिघडते. तिसरी गोष्ट आम्ही पाहूया, पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि 15 वचन काय सांगतं. पहिले योहान याचा 2रा अध्याय 15 वचन. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. तिसरी गोष्ट, जग आणि जगातल्या गोष्टीवरती आम्ही मर्यादेपेक्षा अधिक प्रीती करत आहे काय? देवापेक्षा, देवाच्या वचनांपेक्षा, अभिषेकापेक्षा, पवित्र आत्म्यापेक्षा आम्ही अधिक प्रीती जगातल्या गोष्टी करत आहे काय? मग तो पैसा असेल, मालमत्ता असेल, मोबाईल मधल्या व्हिडिओ गेम असतील आणि कोणत्याही इतर गोष्टी ज्या देवापेक्षा आम्हाला अधिक प्रिय वाटत आहेत काय? जगातल्या कोणत्याही गोष्टी आम्ही देवाची आज्ञा पाळण्यापेक्षा, देवाकडे प्रार्थनेला बसण्यापेक्षा, सेवा करण्यापेक्षा पैशाच्या लोभाच्या पाठीवर पळत आहोत काय? पैसे असावत, आम्ही मिळवलं पाहिजे, पण तो लोभ आमच्या जीवनामध्ये आहे काय? कोणतीही गोष्टी प्रियानो, आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये जावं हे आम्हाला देवाचा आत्मा सुचवत आहे, परंतु मग शरीर सांगतं की त्या ठिकाणी तू खायला पाहिजेस आणि मग त्या गोष्टी आम्हाला अधिक ज्या आवडतात, आम्ही उपवास प्रार्थना करत नाही. हो, माझ्याकडून उपवास प्रार्थना होतच नाही बघा. जेव्हा मी उपवास प्रार्थनेला बसतो ना, हे असं होतं बघा, हे तसं होतं बघा, माझ्याकडून उपवास प्रार्थना होतच नाही. जग आणि जगातल्या गोष्टीवर ते अधिक प्रीती करत आहोत. मोबाईल आम्ही तासन तास बघत आहोत, आम्ही टीव्ही तासन तास बघत आहोत, पण प्रार्थनेला आम्ही त्याबरोबर तासभर बसत पण नाही आहे. कारण जग आणि जगातल्या गोष्टी आम्हाला अधिक प्रिय वाटतात, परंतु आम्ही प्रार्थनेला वेळ देत नाही. सेवा कार्यामध्ये आम्हाला जायला कंटाळा येतो, सेवा कार्य नाही, परंतु जगात फिरायला, जगातले एन्जॉय करायला आम्हाला अधिक प्रिय वाटतात. मग त्या ठिकाणी वॉटर पार्कला जाणं असेल, वेगवेगळ्या पर्यटक स्थळाला भेटी देणं असेल, आम्हाला अधिक प्रिय वाटतं जग आणि जगातल्या गोष्टी. रविवारची भक्ती चुकली ते चालेल, पण तू ट्रिपला गेलं पाहिजे, आम्ही जायला पाहिजे, म्हणून या जगातल्या गोष्टी आम्हाला आकर्षित करत आहेत काय आणि त्याच्या मागून आम्ही जात आहोत काय? आज जग विश्वासल्या लोकांना आकर्षित करत आहे. आज जग जे अभिषेकाखाली आहेत त्यांना आकर्षित करत आहे. आज जग ज्यांना वेगळं केलं त्यांना ते आकर्षित करत आहे. प्रिय लोकांनो, हे लक्षात ठेवा, तुम्ही जग आणि जगातल्या गोष्टी जर अधिक प्रीती करत आहात, देवाची आज्ञा आपल्या जीवनामध्ये विजण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टीला आमंत्रण करत आहात. आहे काय कोणती गोष्ट आहे काय? तर आहे, ही वेळ आहे, मी ती सोडूया. जर आहे तर त्याचा त्याग करूया, प्रार्थना करूया, पश्चाताप करूया की देवा तुझ्या प्रार्थनेपेक्षा, त्या सानिध्यापेक्षा मला मोबाईल अधिक प्रिय वाटला देवा. तुझ्या प्रार्थनेपेक्षा देवा मला टीव्ही अधिक प्रिय वाटली देवा. तुझ्या प्रार्थनेपेक्षा मला त्या ठिकाणी आयाबायाच्या कहाण्या अधिक वाटल्या देवा. तुझ्या मंदिरापेक्षा मला पर्यटक स्थळं त्या ठिकाणी भारी वाटली देवा. तुझ्या सेवा कार्यापेक्षा इकडं तिकडं फिरणं मला चांगलं वाटलं देवा. पण तू आज मी पश्चातापावर तुझ्याकडे येत आहे देवा, आणि या जग आणि जगातल्या गोष्टीवरती मी तुझ्यापेक्षा अधिक प्रीती करू शकत नाही देवा. मी तुझ्यापेक्षा या जगातल्या गोष्टीवरती अधिक प्रीती करू शकत नाही. आहे का कोण
या समर्पणाद्वारे आज प्रभूच्या त्या वेदी समोर येईल. जर तुम्ही जगातल्या गोष्टीवरती अधिक प्रीती करता, मग काही लोकांना झोप अधिक आवडत असेल, प्रार्थनेपेक्षा झोप अधिक, तासन तास झोपणं, तासन तास झोपणं, तासन तास झोपणं, या गोष्टी अधिक प्रिय वाटत आहेत काय? प्रभू स्पष्ट म्हणत आहे, जग आणि जगातल्या गोष्टीवरती अधिक प्रीती करू नका. आम्हाला हनन्या आणि सफीरा यांच्या जीवनाविषयी आम्हाला माहित आहे. प्रेषिताच्या 5व्या अध्यायामध्ये त्याच्याविषयी तुम्ही वाचू शकता. आणि मग सर्व लोकांनी मालमत्ता त्या ठिकाणी विकली, आणि मग यांनी सुद्धा त्या ठिकाणी मालमत्ता विकली, आणि वचन सांगतंय की आमची प्रशंसा लोकांनी करायला पाहिजे म्हणून सर्व लोक देत आहेत, म्हणून त्यांनी सुद्धा काही रक्कम त्या ठिकाणी प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवली, पेत्राच्या चरणाजवळ ठेवली. आणि मग त्या ठिकाणी हे माहीत होतं, त्या सेवकाला देवाचा आत्मा बोलला होता की याने त्या ठिकाणी लपवून ठेवलेला आहे, याने लपवून ठेवलेला आहे, याने लपवून ठेवलेला आहे. तो विचारला हनन्याला, बाबा काय तू एवढ्यालाच विकलीस काय? होय, मी एवढ्यालाच विकली, मी एवढ्यालाच विकली. जगातल्या गोष्टी जे काही पैसे त्याने ठेवले होते ते त्याला प्रिय अधिक वाटले. प्रिया सफीराविषयी सुद्धा तेच आहे, तिला सुद्धा अधिक प्रिय वाटलं, आणि पवित्र आत्म्या विरुद्धात तिने लबाडी केली. जग आणि जगातल्या गोष्टी त्यांना प्रिय वाटल्यात, आणि देवापेक्षा, देवाच्या प्रीतीपेक्षा, सेवा कार्यापेक्षा त्याला ते अधिक प्रिय वाटलेत. आम्हाला ठाऊक आहे काय आम्ही आज अनन्या सफीरासारखं आम्ही त्या ठिकाणी जीवन जगत आहोत? बरेचसे लोक, मी पुन्हा सांगतो, की देवापेक्षा, देवाच्या मंदिरापेक्षा कामावरती अधिक प्रीती करतात. रविवारच्या वेळेमध्ये सुद्धा देवाच्या मंदिरामध्ये जाणार नाहीत, भक्ती आराधना करणार नाहीत, पण तू कामासाठी त्या ठिकाणी फिरणार, मरणार, आपलं सर्व तिथं ओतणार, पण तू प्रभूच्या सांध्यात जाणार नाही. कारण त्यांना त्या ठिकाणी एक टार्गेट त्यांनी केलं असतं, या वर्षात मी हे मिळवणार, बघा या वर्षात मी टार्गेट ठेवलंय, मला हे मिळवायचं आहे, मी हे अचीव करणार. आणि पण तू बाबा जगात आम्ही रिकाम आलोय, आम्हाला रिकाम जायचं आहे, आणि कुणासमोर जायचं आहे? सर्व समर्थ देवासमोर जायचं, जो आमचा न्याय करणार आहे. जग आणि जगातल्या गोष्टीवरती तुम्ही अधिक प्रीती करत आहात काय? तुमचा युगो तुम्हाला अधिक प्रिय वाटत आहे काय? तुमचा राग तुम्हाला अधिक प्रिय वाटत आहे काय? तुमचा स्टेटस तुम्हाला अधिक प्रिय वाटत आहे काय? मोठमोठ्या हॉटेलमध्ये चांगलं चांगलं खाणं हे तुम्हाला अधिक प्रिय वाटत आहे काय? देवाच्या आज्ञांपेक्षा, देवाच्या लोकांच्या सल्ल्यांपेक्षा तुम्हाला ते अधिक प्रिय वाटत आहे काय? काय आम्हाला प्रिय वाटत आहे? प्रभू म्हटला, जग आणि जगातल्या गोष्टीवरती अधिक प्रीती करू नका देवापेक्षा. ही तिसरी गोष्ट लक्षात ठेवा प्रियानो, आम्ही त्या गोष्टीमध्ये आहोत काय? जर एखादी गोष्टी तुम्हाला देवापेक्षा अधिक प्रीती जर वाटते, प्रिय वाटत आहे, त्या गोष्टीचा तुम्ही त्याग करावा, त्या गोष्टी तुम्ही सोडाव्या. तुम्ही पश्चातापाद्वारे प्रभूच्या समोर यावं, देवा या गोष्टी मी त्याग करतो, तुझ्या आणि माझ्या नाते संबंधामध्ये आडबिंतीमध्ये होत्यात, या प्रभू अडखळण करत होत्यात, या अडखळण माझ्या जीवनामध्ये आणून प्रभू या गोष्टी मी त्याग करतो, मी सोडतो. देवा मी पश्चातापाद्वारे तुझ्या समोर येत आहे, मला या गोष्टी अधिक प्रिय नाही. देवा मला माझं पहिलं प्रेम, माझी पहिली प्रीती फक्त तूच आहेस. आहे का कोण आज प्रभूच्या समोर त्या वेदीवरतील आणि पश्चातापाद्वारे प्रभूला त्या ठिकाणी कबुलीची प्रार्थना करेल? प्रभूची समोर आपलं मनोगत ते पाण्यासारखं ओततील, ज्या रीतीने विलाप गीत मध्ये इरमया म्हटला. आहे का कोण आपल्यामध्ये? तिसरी गोष्ट आम्ही पाहूया प्रियानो, वचनामध्ये काय सांगतं. चौथी गोष्ट आम्ही पाहूया, आणि कोणती गोष्ट आहे की जी आम्ही त्या ठिकाणी देवापेक्षा ते आमच्या जीवनामध्ये अशी गोष्ट आम्हाला अधिक वाटते की आम्ही आमचा अभिषेक गमवत आहोत, आम्ही देवाच्या विरुद्धात वागत आहोत, आम्ही त्या ठिकाणी परमेश्वराच्या त्या ठिकाणी जी अग्नी आम्हाला दिलेली आहे ती अग्नी विझण्यासाठी काम करत आहे. वाचूया मत्तईच्या त्या ठिकाणी पुस्तकामध्ये देवाचं वचन काय सांगतंय. मत्तई याचा 10वा अध्याय 37 वचनामध्ये खालील आम्ही पाहूया. मत्तई याचा 10वा अध्याय 37 वचन. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. माझ्या प्रिय लोकांनो, इथं नातेसंबंधाविषयी लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा नव्हे की परमेश्वर म्हणत नाही तुमच्या आईवडिलांवरती तुम्ही प्रीती करू नये,
तुमच्या पतीवरती तुम्ही प्रीती करू नये, पत्नीवरती प्रीती करू नये, लेकरां बाळांवरती, नातेवाईकांवरती प्रीती करू नये असं परमेश्वर सांगत नाही. परंतु अधिक आम्ही सिक्वेन्स कसा लावलेला आहे. प्रथम स्थानी कोण आहे? परमेश्वर आमच्या प्रथम स्थानी आहे का इतर लोक, इथे नाते संबंध आमच्या प्रथम स्थानी आहेत? आम्ही देवाला एखाद्या रविवारी त्या ठिकाणी नाराज केलं तर चालेल, पण तू माझ्या नातेवाईकाला मी नाराज करू शकत नाही. मी देवाच्या आज्ञा त्या ठिकाणी मोडून त्या ठिकाणी माझ्या नातेवाईकांना खुश करण्यासारखं जीवन जगू शकतो, ते चालेल. याविषयी परमेश्वर बोलत आहे. तो अजिबात म्हणत नाही आपल्या वडिलांवरती प्रीती करू नका. उलट त्यानं म्हटलं इफिसच्या 6व्या अध्यायामध्ये तुम्ही आपल्या वडिलांच्या आज्ञा पाळा म्हणजे तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. इफिसच्या 6व्या अध्यायामध्ये पहिले 2ऱ्या वचनामध्ये तो म्हटला तुम्हाला दीर्घायुष्य जर पाहिजे आहे, कल्याण पाहिजे आहे तर आपल्या वडिलांच्या आज्ञेमध्ये राहा, आज्ञा पाळा तो म्हटला. पण तुम्हाला प्रिय लोकांनो, आम्हाला त्या ठिकाणी सिक्वेन्स आम्ही काय लावले? प्रथम स्थानी कोण आहे? वो कोण आहे? देव आहे काय? आहे जे लोक आज मला पाहणार ते सांगू शकतात की होय, सर्व नाते संबंधापेक्षा, सर्व जे रिलेशन्स आहे त्याच्या सर्व 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 गोष्टीपेक्षा प्रथम स्थानी माझ्या जीवनात फक्त परमेश्वर आहे. किती लोक आहेत त्या ठिकाणी? किती लोक हे सांगू शकतात की होय, परमेश्वर सर्व नाते संबंधापेक्षा तुम्हाला प्रिय आहे. आम्ही आमचे नाते संबंध जपण्यासाठी देवाच्या वचनाच्या विरुद्धात वागायला तयार होतो. देवाच्या वचनात आम्हाला त्या ठिकाणी वागायला आवडतं, देवाच्या वचनात आम्हाला राहायला आवडतं. देवाच्या वचनाच्या विरुद्धात आम्ही आमचं जीवन जगत असतो. ते नाते संबंध आम्हाला त्या ठिकाणी देवापेक्षा अधिक प्रिय वाटत आहेत काय? एखादी मुलगी एखाद्या मुलावरती प्रेम करता गे आणि ते देवापासून नाही तरी सुद्धा ते नाते संबंध त्याला आणि तिला अधिक प्रिय वाटत आहे देवापेक्षा, त्याच्या बलिदानापेक्षा, त्याच्या सेवा कार्यापेक्षा, त्याच्या अभिषेकापेक्षा. तर आज तुम्ही स्वतःला फसवत आहात, कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं. आज कोणत्या नाते संबंध तुम्हाला प्रिय अधिक वाटत आहेत देवापेक्षा? कोणते नाते संबंध प्रिय लोकांना? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही मनुष्याला नाराज करू शकत नाही. देवाला नाराज केलं तर चालेल, काय होतंय? चालतंय की. पण देवाला आम्ही नाराज केलं तर चालेल, पण तू नाते लोकांना, नाते संबंधांना आम्ही नाराज करू शकत नाही. मी पुन्हा सांगतो, देव असं म्हणत नाही की तुमच्या नाते संबंधावरती जे लोक आहेत, नाते परिवार आहेत, त्याच्यावरती प्रेम करू नका, शेजारपाजी प्रेम करू. अजिबात 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 असं नाही. तुम्हाला ठाऊक आहे मला काय सांगायचं आहे? सिक्वेन्स आम्ही कसा लावलेला आहे? प्रथम स्थानी कोण आहे? केंद्रस्थानी कोण आहे? बरेचसे आई वडील लेकरांच्या त्या ठिकाणी इच्छा पूर्ण करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टीच्या विरुद्धात देवाचे ते वचन जीवनामध्ये जीवन जगतात, वचनाच्या विरुद्धात राहतात. मुलगा हट्ट करतोय म्हणून लहान आहे ओ त्याला काय कळत नाही, लहान आहे, त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी, बऱ्याचशा जगातल्या रूढी परंपरा, बऱ्याचशा गोष्टी पाळतात आणि ते त्या ठिकाणी आपलं जे देवाचं जे प्रथम स्थान जे वचनाला द्यायला पाहिजे, देवाला द्यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा आपल्या मुलाला देव करून टाकतात. बऱ्याचशा लोकांना त्यांचा मुलगा, त्यांची मुलं देव झालेले आहेत. बरेचसे लोक मी पाहिले जीवनामध्ये देवाच्या वचनापेक्षा त्यांच्या मुली त्यांना प्रिय वाटतात. देवाच्या वचनापेक्षा त्यांचा पती त्याला प्रिय वाटते. नाही तो बोलेल, तो रुसेल, तो असं करेल, तसं करेल, म्हणून देवाच्या वचनाच्या विरुद्धात वागायला सुद्धा तयार आहेत, वचन खोडायला सुद्धा तयार आहेत, वचनाच्या विरुद्धात तर्क वितर्क लावायला सुद्धा ती लोक तयार आहेत. वचन, पण तू माझा मुलगा, माझी मुलगी त्याच्यापेक्षा महत्वाची आहे. ती काय म्हणतील? देवाच्या सेवकांनी दिलेला सल्ला सुद्धा, योग्य सल्ला सुद्धा या लोकांना नको आहे. यांना आपलं मुलगी, आपला मुलगा त्या वचनापेक्षा, त्या सल्लापेक्षा अधिक प्रिय वाटतो आणि त्या समोर ते नमतात. कारण का? त्यांना देव सर्वसमर्थ देव नाही आहे, त्यांचा देव त्यांचा मुलगा झाला, त्याचा देव त्यांची मुलगी झाला, त्याचा देव त्यांचा पती झाला, त्याचा मुलगा, त्याची पत्नी त्यांचे देव झालेले आहे. बरेचसे लोक ज्या रीतीने पत्नी सांगतात त्या रीतीनं आपल्या आई वडिलांवरती व्यवहार करत आहेत, आपल्या आई वडिलांचा छळ करत आहेत, आपल्या आई वडिलांच्या विरुद्धात ते वागत आहेत, एकटं टाकत आहेत, घरातून बाहेर काढत आहेत, अनाथ आश्रमामध्ये ठेवत आहेत. आपल्या पत्नीचं ऐकून देव तर सांगतोय आपल्या वडिलाचा वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मान नको. पण बऱ्याचशा लोकांना आपल्या पत्नीचं त्या ठिकाणी प्रेम, पत्नीच्या शब्दाला एवढा मान तिने दिलेला आहे, देव त्यांच्या प्रथम स्थानी नाही आहे.
आणि ते अपेक्षा करतात की प्रभूनं आम्हाला सर्व संकटातून सोडवावं, ते अपेक्षा करतात की प्रभूनं आम्हाला तो अभिषेक द्यावा, ते अपेक्षा करतात प्रभूनं आम्हाला सामर्थ्यानं वापरून घ्यावं. नाही, कधीच नाही. तो कधीच तुम्हाला वापरून घेऊ शकत नाही जोपर्यंत तुमचा क्रमवार तुम्ही चेंज करत नाही, तुमचा क्रमवार तुम्ही जोपर्यंत बदलत नाही, कधीच परमेश्वर तुम्हाला वापरून घेऊ शकत नाही. कुणावर प्रीती आहे? येशू स्पष्टपणे म्हटला मत्ते 10:36 मध्ये, माझ्यापेक्षा तुम्ही या गोष्टीवरती अधिक प्रीती करताय काय? नातेसंबंधामध्ये तुम्ही कुठे आहात याचा विचार करा. नातेसंबंधामध्ये तुम्ही कुठे आहात याचा विचार करा. कधी कधी काय लोकांनी त्या ठिकाणी असलेल्या देवाच्या सेवकाला देवाच्या ठिकाणी बसवलेलं आहे. मग देवाच्या वचनाच्या विरुद्धात बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या जातात, सिद्धांताविषयी शिकवल्या जातात, बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी त्याला सुद्धा लोक फॉलो करतात. नाही, हे सांगतात ते राईट आहे. कधी स्वतः शास्त्रामध्ये शोधणार नाहीत, कधी शास्त्राचा अभ्यास करणार नाहीत. एखादा उत्तम सेवक शिष्य देवाचा सांगत असताना त्याच्यावरचा विश्वास नाही, आमचे जे सांगते ते राईट आहे. आम्ही कुणाला आपल्या त्या ठिकाणी प्रथम स्थानी केंद्रस्थानी ठेवलेला आहे याचा विचार आम्ही करूया प्रियानो, याचा विचार आम्ही करूया. पाचवी गोष्ट, आमच्या जीवनामध्ये जी आम्हाला आमच्या जीवनातील अग्नी, आमच्या जीवनातील प्रीती देवाची आहे त्या ठिकाणी ती थंडावू शकते, अग्नी देवाची काढू शकते. ही पाचवी गोष्ट आम्ही पाहूया. स्तोत्र याचा 19 अध्याय आणि 12 वचन. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. ही प्रार्थना आहे दाविदाची. गुप्त पापाविषयी तो प्रार्थना करत आहे. पाचवी गोष्ट, आमच्या जीवनामध्ये देवाचा अभिषेक आम्ही गमवावा, आमच्या जीवनामध्ये असलेले परमेश्वर सामर्थ्य गमवावं म्हणून पाचवी गोष्ट आमच्या जीवनामध्ये असलेले गुप्त पाप. बरेचसे पाप तुम्ही सोडला असाल, बरेचशा पापाचा त्याग तुम्ही केला असाल, पण ते एखादं पाप अजून तुमच्या जीवनामध्ये घर करून आहे काय, जे 15 दिवसानं, जे 1 महिन्यानं, 2 महिन्यानं डोकं काढून वरती ते पाप तुम्ही करत आहात. ते गुप्त पाप, ते गुप्त पाप जे आम्ही लोकांच्या समोर नव्हे, काँग्रिगेशनच्या समोर नव्हे, ते आम्ही एकांती असताना करत आहे, आमच्या बेडरूम मध्ये असताना करत आहे. आम्ही जेव्हा विश्वासाने लोक आम्हाला पाहत नाहीत त्यावेळी करत आहे. पत्नी आम्हाला पाहत नाही त्यावेळी आम्ही करत आहे, पती आम्हाला पाहत नाही त्यावेळी आम्ही करत आहे, सेवक मंडळीतील पालक आम्हाला पाहत नाही त्यावेळी आम्ही करत आहे. म्हणजे प्रियानो, जरी मनुष्य कोणी पाहत नसेल तरी हे लक्षात ठेवा, सर्व समर्थ देवाचे नेत्र आणि कान प्रत्येक मानव जातीकडे लागलेले आहेत. गुप्त पाप. आणि शैतान सुद्धा या गोष्टी पाहत असतो. तो म्हणतो हे गुप्त पापामध्ये आहे, माझंच आहे, माझेच आहे. चर्च में जाऊन यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे डान्स करणार, उड्या मारणार, जोरदार जोरदार त्या शैतानाला पायाखाली तुडवायचा प्रयत्न करा. पण शैतान त्या ठिकाणी बाहेर उभं हसत असतोय आणि तो म्हणत असतोय अरे हा माझाच आहे, किती चांगले ऍक्शन करतोय, चांगले त्याला ऍक्शन करा येते, किती छान ऍक्शन करतोय, माझाच आहे, हा ही माझीच आहे, हे बाहेर दाखवतो तुला. हालेलुया, हालेलुया. फसू नका. देवाचं वचन सांगतंय देवाचा उपवास व्हायचा नाही. आणि परमेश्वर स्पष्टपणे गलती या वचनामध्ये प्रभूचं वचन त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं, फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. आम्ही फसत आहोत काय, आम्ही फसत आहोत काय, आम्ही फसत आहोत काय, आम्ही फसत आहोत काय याचा विचार आम्ही करणं किती महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण बघूया प्रियानो, कोणत्याही गुप्त पापामध्ये आहेत काय. मी वाचूया गलती करास याचा 6वा अध्याय आणि त्या ठिकाणी 7वा अध्याय आणि 6वं वचन काय सांगतं. 6वा अध्याय आणि 7वं वचन. गलती याचा 6वा अध्याय आणि 7वं वचन. फसू नका, फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. देवाचा उपहास व्हायचा नाही. याचा अर्थ देवाला कोणी फसवू शकत नाही. गलती करा 6वा अध्याय 7व्या वचनामध्ये देवाला कोणी फसवू शकत नाही, त्याचा उपवास होऊ शकत नाही. अरे देवाला मी फसवालोय, पालकला काही समजत नाही, शिष्टांना ते समजत नाही, पतीला समजत नाही, पत्नीला समजत नाही, आई वडिलांना समजत नाही. पण तू लक्षात ठेवा, एक जो स्वर्गात बसलेला आहे तुमच्या प्रत्येक आचार विचारावरती, बोलण्यावरती, गुप्त गोष्टीवरती त्याची नजर आहे, त्याचे लक्ष आहे आणि तो सर्व गोष्टी पाहत आहे. फसू नका,
देवाचा उपवास व्हायचा नाही. गलती 6 अध्याय 7 वचनामध्ये लिहिलं आहे. आणि पुढं काय सांगते, मनुष्य जो पेरणी करतोय ध्येय स्वभावाची त्याच गोष्टीचं कापणी करेल. काय सांगते पुढं वचन, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जे काय तो पेरतो त्याचं पीक मिळेल. जे काय तुम्ही पेरणी करत आहात त्याचं पीक तुम्हाला मिळेल. गुप्त पापामध्ये आहात काय? दावीद त्या ठिकाणी म्हणते, देवा हे गुप्त पाप माझ्या जीवनातून काढून टाक. ते गुप्त पाप माझ्यावरती सत्ता करू नये. कारण त्याला ठाऊक होतं, त्याला माहित आहे हे गुप्त पाप जरी महिन्यातून एकदा करत असेल, हे गुप्त पाप मी 15 दिवसातून एकदा करत असेल, पण तू एवढं असलेलं पाप ते माझं पूर्ण शरीर कधी ताबा घेईल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. एखादा गँगरिंग झालेला व्यक्ती ज्याला शुगर आहे, एखादी छोटी जखम होते, योग्य वेळेमध्ये जर उपचार त्याच्यावरती केले नाही तर गँगरिंग वाढत जातं आणि मग कधी त्याचा हात किंवा पाय कट करण्याची वेळ येईल ही सांगता येत नाही. आहे काय कोण हो गुप्त पापामध्ये जे मला ऐकत आहेत? जर गुप्त पापामध्ये तुम्ही आहात, परमेश्वराची अग्नी तुमच्या जीवनातून जाऊ शकते. परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वर प्रीती तुमच्या जीवनातून जाऊ शकते. आहे काय कोण गुप्त पापामध्ये? परमेश्वराच पाहत आहे प्रियानो. आहे काय कोण गुप्त पापामध्ये? आहे काय आम्ही समर्पण करू शकतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करू शकतो, देवा त्या गुप्त पापातून मला बाहेर काढ. त्या गुप्त पापातून मला बाहेर काढ. ती माझ्या जीवनातील अग्नी खाऊन टाकत आहे, अग्नी विझवत आहे, पृथ्वीपासून मी थंड होत आहे. देवा ते गुप्त पापातून मला मुक्त कर. आम्हाला ठाऊक आहे प्रियानो, जेव्हा दाविदानं पाप केलं, बेतशेबेच्या विरुद्धात त्यानं त्या ठिकाणी बेतशेबेच्या बरोबर जाऊन त्यानं त्या ठिकाणी चुकीचं कृत्य केलं. आणि मग जेव्हा त्या ठिकाणी नाथानाला म्हटला की तू देवाच्या विरुद्धात वागलेला आहेस, प्रिय लोकांनी ऑन दी स्पॉट त्यानं आपल्या पापाविषयी पश्चाताप त्यानं केला. बऱ्याचशा लोकांपासून त्यानं गुप्त ठेवलं होतं. त्याच्या सहकाऱ्यांना कदाचित, बऱ्याचशा सहकाऱ्यांना माहीत नसेल, कदाचित त्याच्या पत्नींना माहीत नसेल, कदाचित त्याच्या लेकरांना माहीत नसेल, कदाचित त्याच्या सेनापतीला ती गोष्ट माहीत नसेल. तो आपला निवांत जगत होता, कोणी पाहिलं नाही, कोणी लक्ष दिलं नाही. तिच्या पतीनं सुद्धा पाहिलं नाही आणि तिच्या पती सुद्धा लक्षात नव्हतं, त्यानं काही लक्ष दिलं नाही आणि काहीच माहित नाही त्याला. हे पचलं आमचं पाप, हे पचलं. आणि जेव्हा एक पाप माणसाचं पचतं, दुसरं पाप करायला तो तयार होतो. पाप पचलं, बिनधास्त राहिला. पण माझ्या प्रिय लोकांनो, देवाचा क्रोध दाविदावरती होता म्हणून नाथानाच्या द्वारे पाप देवानं प्रकट केलं नाही, तर देवाची प्रीती दाविदावरती होती म्हणून नाथानाद्वारे देवानं त्याचं पाप दाखवलं. आज या संदेशाच्या माध्यमातून जर परमेश्वर तुमच्या पापाची तुम्हाला आठवण करून देत आहे, देवाचा क्रोध तुमच्यावरती आहे नव्हे माझ्या प्रिय लोकांनो, तर देव तुमच्यावरती प्रीती करत आहे, प्रेम करत आहे. माझ्या लेकराचा, माझ्या मुलीचा, माझ्या मुलग्याचा नाश होऊ नये यासाठी तो आपली प्रीती त्या ठिकाणी प्रकट करत आहे. तो आपली प्रीती दाखवत आहे. जर आहे कोण आपल्यामध्ये दाविदासारखं पश्चातापाद्वारे प्रभूच्या समोर येईल, प्रभू मी पश्चाताप करतो, प्रभू मी पश्चाताप करतो, प्रभू मी समर्पण करतो, मी माझं पाप सोडतो. जसं दाविदानं पाप सोडलं, देवा मी माझं पाप सोडतो. माझ्या प्रिय लोकांनी स्तोत्र 51 जेव्हा तुम्ही वाचाल तिथं प्रार्थना दाविदाची आहे की देवा तो पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नको, ते सामर्थ्य पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नको. मला पवित्र आत्मा पाहिजे आहे. त्याविषयी तो पश्चाताप करताय, कारण दाविदाला त्याची किंमत माहित होती. मी त्या ठिकाणी एक मेंढपाळ म्हणून जीवन जगत होतो, एक मेंढपाळ म्हणून माझं जीवन होतं. परमेश्वर जेव्हा मला अभिषेक केला, जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये आलं, तो म्हणतोय माझ्या प्रिय लोकांना त्या ठिकाणी की मी जो काय आहे त्या अभिषेकामुळे आहे, त्या पवित्र अग्नीमुळे आहे, त्या पवित्र आत्म्यामुळे आहे. आणि देवा तो पवित्र आत्मा जीवनातून काढून घेऊ नको. दाविदला ती किंमत माहित होती. दाविदाने ही प्रार्थना त्या ठिकाणी केली नाही की देवा माझं राज्य काढून घेऊ नको, देवा माझं त्या ठिकाणी हे काढून घेऊ नको, माझं ते काढून घेऊ नको. दावीद म्हटला की देवा माझ्या जीवनातून तुझा आत्मा तू काढून घेऊ नको, माझ्या जीवनातून तो पवित्र आत्मा तू काढून घेऊ नको. कारण दाविदाला त्याची किंमत माहिती होती, त्याची त्या ठिकाणी त्याला व्हॅल्युएशन माहिती होती. आज आहे काय, आज आहे काय आम्हाला ती किंमत माहीत आहे काय? आज आहे काय आमच्या जीवनामध्ये ती किंमत? आम्ही त्या ठिकाणी पवित्र आत्म्याला जसं दावीदनं दिली ती प्रार्थना केली, देवा माझ्यातून पवित्र आत्मा तू काढून घेऊ नको. आहे काय, आहे काय? आम्ही वचनामध्ये वाचूया स्तोत्र
51:11 म्हणतो, काय म्हणते स्तोत्र 51:11. तू मला आपल्या पुढून घालून देऊ नको यस, आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ काढून नको. घेऊ नको देवा. स्तोत्र 51:11 प्रमाणे तो पवित्र आत्मा काढून घेऊ नको देवा. त्या पवित्र आत्म्याची किंमत त्याला माहित होती. ते पवित्र आत्म्याची किंमत त्याला माहित होती. तो पवित्र आत्म्याची किंमत त्याला माहित होती. आज आहे काय तुम्हाला माहित आहे का पवित्र आत्म्याची किंमत? तुम्हाला ते सामर्थ्य माहित आहे काय? आज तुम्ही पवित्र आत्म्याची किंमत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समजून घ्या प्रिय लोकांनो. तो जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी आहात तर फक्त लक्षात ठेवा, पवित्र आत्म्यामुळं, त्याच्या अभिषेकामुळं एक मेंढपाळ व्यक्ती अभिषेकामुळं राजा झाला. एक मेंढपाळ व्यक्ती ज्याच्या वडिलांनी ज्या गोष्टी केल्या नाहीत, अभिषेकामुळं त्यानं महान आणि असाधारण गोष्टी केल्यात. अभिषेकामुळं पवित्र आत्म्याची अग्नी विझवून घेऊ नका. पवित्र आत्म्याची अग्नी विझवून घेऊ नका. पवित्र आत्म्यानं भरण्यासाठी आपलं जीवन बोलवा. पवित्र आत्म्यानं आपलं जीवन त्या ठिकाणी भरण्यासाठी आपलं जीवन समर्पित करा. आहे का कोण दाविदासारखंही समर्पण प्रभूला करेल? आहे का कोण दाविदासारखं प्रभूच्या समोर येईल? आहे का कोण दाविदासारखं प्रभू करते मागेल की देवा मला या पापातून मुक्त कर, मला प्रभू ते बाहेर काढ, मला शुद्ध अंतःकरण दे प्रभू, मला त्या ठिकाणी परमेश्वरा मला 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 तो आत्मा दे, मला ते सामर्थ्य दे, मला तो अभिषेक दे प्रभू. हालेलुया. आम्ही प्रार्थना करणार आहे आणि पवित्र आत्म्यासमोर गीताच्या द्वारे आम्ही जाणार आहे. ओ प्रभू, पुन्हा एकदा मला ते आठवण करत आहे. मला पुन्हा एकदा ते शुद्ध अंतःकरण तू दे. पुन्हा एकदा माझ्यावर तो आत्मा येऊ दे. मी प्रभू त्या गोष्टीमुळं, आळसपणामुळं, परमेश्वरा कुसंगतीमुळं माझ्या देवा आणि परमेश्वरा जग आणि जगातल्या गोष्टीवरती अधिक प्रीती करण्याच्या द्वारे देवा मी माझ्यावरती असलेला अभिषेक गमावलेला आहे. मी अधिक त्या ठिकाणी या जगामध्ये इतर गोष्टीवरती अधिक प्रीती करण्याच्या द्वारे माझा अभिषेक मी गमावलेला आहे. गुप्त पापामुळं परमेश्वरा मी माझ्या जीवनामध्ये तुझा अभिषेक गमावलेला आहे, जसं दावीदनं गमावला. आहे काय कोण आज समर्पणाद्वारे प्रभूच्या समोर ते प्रभू मी समर्पण करत आहे, प्रभू मी समर्पण करताय देवा, मी समर्पण करत आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आहात माझ्या प्रियानु समर्पणाद्वारे तुम्ही प्रभूच्या समोर या 5 गोष्टीपैकी कोणती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आहे काय जी त्या ठिकाणी तुमच्या जीवनातील पवित्र अग्नी विझवत आहे, देवाची असलेले सामर्थ्य तुमच्या जीवनातून जात आहे, देवाची प्रीतीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही खालवले जात आहात. आहे काय कोणती गोष्ट प्रिय लोकांनो? आहे काय? तर या पश्चाताप करण्यासाठी आपले नेत्र तुम्ही बंद करू शकता. जिथं तुम्ही आहात त्या ठिकाणी कदाचित तुम्हाला वेळ असेल तुमच्या गुडघ्यावरती येऊ शकता. कदाचित तुम्ही प्रवासामध्ये असाल तर तुम्ही ती प्रार्थनेसाठी 2 मिनिटं तुमच्या गाडीपासून त्या ठिकाणी एका साईडला तुम्ही थांबू शकता आणि प्रार्थना तुम्ही करू शकता की प्रभू पुन्हा एकदा माझी आठवण कर, पुन्हा एकदा माझी आठवण कर देवा. ज्या रीतीनं शास्त्रेच्या 16व्या अध्यायामध्ये 28 वचनामध्ये शमशोनं प्रार्थना केली की देवा माझी आठवण कर, देवा माझी आठवण कर, देवा माझी आठवण कर, देवा माझी आठवण कर. आहे काय कोण समर्पण करण्यासाठी तयार आहे? या आपले नेत्र आम्ही बंद करूया. ओ आम्ही त्या ठिकाणी पश्चाताप अंतःकरणाने प्रभूच्या समोर जाऊया. मला तुम्हाला सांगू द्या, पश्चाताप हे उत्तम अर्पण आहे. प्रभूच्या समोर घेऊन जाणे, पश्चातापाचा हृदयाचा तो सन्मान करणारा परमेश्वर आहे. आहे काय कोण आपल्यामध्ये ते समर्पणाद्वारे प्रभूच्या समोर येईल, त्या समर्पणाद्वारे प्रभूच्या समोर येईल आणि प्रभूला म्हणेल की प्रभू मला पुन्हा एकदा तो आत्मा दे, पुन्हा एकदा मला तो आत्मा दे, पुन्हा एकदा मला ते सामर्थ्य दे देवा, पुन्हा एकदा मला बदल. आम्ही प्रभूच्या समोर गीताच्या द्वारे जाऊया. फिर से वो आग बरसा दे, फिर से वो तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. आहे काय कोण आपल्यामध्ये प्रभूच्या समोर येईल? ओ राबा शाखांदा राबा साबा राबा. या आपल्या गुडघ्यावरती आम्ही येऊया, आपले हात आम्ही स्वर्गाकडे करूया
आम्ही परमेश्वर समोर जाऊया, आम्ही परमेश्वराकडे मागूया, प्रार्थना करूया की देवा मी समर्पणाद्वारे तुझ्याकडे येत आहे, देवा मी पश्चातापाद्वारे तुझ्याकडे येत आहे. मला प्रभू पुन्हा परमेश्वर पित्या तो सामर्थ्याचा अनुभव दे, पुन्हा एकदा मला त्या अभिषेकाचा अनुभव दे, पुन्हा एकदा माझी आठवण कर, मला गुप्त पापातून मुक्त कर. आणि ज्या रीतीनं दावी स्तोत्र 51:11 मध्ये म्हटला, देवाचा पवित्र आत्मा मनातून काढून घेऊ नको, तुझ्या पडून तुझ्या उपस्थिती पडून मला तू घालून देऊ नको. देवा आहे का कोण आपल्यामध्ये आज प्रभूला समर्पण करेल? आहे का कोण आपल्यामध्ये? येस लॉर्ड, मी समर्पण करताय देवा, मी समर्पण करताय देवा, मी समर्पण करताय देवा. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे, फिर से. बोला पवित्र आत्म्याला, माझ्या प्रिय लोकांना आमंत्रित करा. ओ ज्या ठिकाणी तुम्ही आहात आम्ही विश्वास ठेवतो, जेव्हा तुम्ही हाक मारत आहात पवित्र आत्मा तुमचा ताबा घेईल, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलेल, पवित्र आत्मा पुन्हा एकदा तुम्हाला तो संधी देईल. पवित्र आत्म्याला बोलवा, तुम्ही आपले हात उंच करा, त्याला हाक मारा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. बोलवा सर्वजण, पवित्र पवित्र आत्मा तुमच्यावरती येत आहे. ओ राबा शाखांदा राबा बाबा सेते रे शाबा राबा, तुमचा ताबा तो घेत आहे जेव्हा तुम्ही त्याला हाक मारत आहात. तुमच्या प्रत्येक पापापासून तो मुक्त करण्यासाठी तो सामर्थ्य आहे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. तू बदल दे, तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हम. ओ तू बदल दे मेरे मन को. ओ प्रभू माझं मन अंतःकरण तू बदल. ओ माझे विचार तू बदल, माझे नाते संबंध व्यवस्थित असावेत, माझे कुसंगत तू बदल देवा. बदल बदल पिता, बदल राजा, बदल. मार्ग पे चला हमको, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक. रामांदा बाशाका राबा साबाला बांदा बाशाका राखांदे बाबा बाबा बा. पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. देवाची अग्नी तुमच्या घरामध्ये जी तुम्ही आहात ती अग्नी त्या ठिकाणी कार्य करत आहे. देवाची अग्नी त्या ठिकाणी आहे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा माझी विनंती आहे. आजी लोक जो वचन ऐकत असताना आपल्या पश्चातापाच्या अंतकरणाने ज्या समोर येत असताना पुन्हा एकदा संधी दे, पुन्हा एकदा त्यांना संधी दे, पुन्हा एकदा त्यांना संधी दे, पुन्हा एकदा त्यांना संधी दे, पुन्हा एकदा संधी दे, पुन्हा एकदा संधी दे, पुन्हा एकदा संधी दे, पुन्हा एकदा संधी दे. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या. यस फादर. पवित्र आत्मा तू आ, पवित्र आत्मा
तू आ पवित्र आत्मा. पित्या, या वेळेसाठी मी तुला धन्यवाद देत आहे. आणि आज तो आमच्याशी स्पष्टपणे बोललेला आहेस. होय प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याची त्या ठिकाणी आम्ही काळजी केली नाही, अभिषेकाची, दर्शनाची आम्ही काळजी केली नाही प्रभू. पण तू पुन्हा एकदा आज तुझं वचन आम्हाला समजलेलं आहे. आम्ही प्रत्येक ज्या वाईट गोष्टी तुला आवडत नाही त्या सर्व गोष्टी त्याग करतो देवा. आम्ही समर्पणात तुझ्याकडे येतो. पुन्हा एकदा आठवण कर, पुन्हा एकदा त्या गुप्त पापातून, त्या परमेश पित्या चुकीच्या नाते संबंधातून मला मुक्त कर देवा. आणि पुन्हा एकदा माझी आठवण कर. होय प्रभू, ज्याने ज्याने ही प्रार्थना केली देवा, ओ त्यांची तू आठवण केलीस, मी विश्वास ठेवतो देवा. त्याच्या जीवनामध्ये असले पवित्र आत्म्याची अग्नी आणि पेटत राहू दे, पेटत राहू दे, पेटत राहू दे, पेटत राहू दे, पेटत राहू दे. तू येईपर्यंत आत्म्यामध्ये ते नेहमी बलवान असू द्या देवा. यासाठी मी प्रार्थना करत आहे. आणि तू कार्य करत आहेस तेव्हा धन्यवाद. इब्री 4:12 मध्ये वचन सजीव सक्रिय आहे आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण अजून मजे आणि सांधे याला भेदून आर पार काम करण्यात ते केलं. यासाठी मी विश्वास करतो देवा. तू बदलच धन्यवाद देतो. आम्हाला साक्षी ऐकायला म्हणतात देवा. आमचं गौरव होतीचं पवित्र आत्मा तिथं आहे, त्यांना स्पर्श करते देवा. धन्यवाद देतो. सर्व आदर आणि महिमा तुला राजा. योहान 14:14 म्हटलास, माझ्या नावात जे काय मागत ते करीन. मत्ते 21:22 मध्ये म्हटलास, प्रार्थनेमध्ये विश्वासन जे काय मागाल तुम्हाला प्राप्त झाले असा विश्वास. आम्ही विश्वास करतो देवा. सर्व आदर आणि महिमा तुला. की प्रार्थना मी येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. माझ्या प्रिय लोकांना विश्वास आहे, पवित्र आत्मा तुम्हाला प्रत्येकाशी बोललेला आहे, त्यानं तुम्हाला मुक्त केलेलं आहे. तुम्ही अजून काही गोष्टी जर समजून घेऊ इच्छिता, आमचा नंबर आहे, आमच्याशी तुम्ही संवाद साधू शकता. आत्मिक वाढीमध्ये तुम्हाला अधिक पुढे जाण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करेल. हा संदेश जो तुम्हाला आशीर्वादासाठी कारणीभूत ठरलेला आहे, इतर प्रिय लोकांना, बंधू बहिणींना पाठवा जे प्रभूमध्ये असून सुद्धा जगामध्ये गुंतलेला आहे. तुम्ही एक संदेश पाठवण्याच्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ शकतं, त्यांचं जीवन स्थिर होऊ शकतं. मी प्रभूला धन्यवाद देतो. सर्व महिमा त्याला, सर्व नाव मी प्रेज लॉर्ड म्हणत आहे. परमेश्वर देव, तू देव, तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करू. प्रेज लॉर्ड.